श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. हनुमान चालीसा वाचताना यात 7 चुका चुकूनही अजिबात करू नका, अन्यथा तुम्हाला वाईट परिणामांचा सामना करावा लागू शकतो. मित्रांनो, असेच जीवन उपयोगी गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीराम नक्कीच लिहा. श्रीराम भक्त हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी बहुतेक लोक हनुमान चालीसाचे पठण करतात. विशेषतः मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण केल्याने इच्छित फळ मिळते. हनुमान चालीसासाठी कोणत्याही खास नियमांची आवश्यकता नसली तरी काही लहान लहान गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. हिंदू धर्मानुसार हनुमानजींची पूजा केल्याने शुभ फळं मिळतात असे मानले जाते की त्यांच्या पूजेमुळे भक्तांच्या सर्व इच्छांची पूर्तता होते आणि जीवनात शुभ गोष्टी त्यांना प्राप्त होतात. म्हणून त्यांच्या भक्तांना त्यांना प्रसन्न करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत असतात. असे मानले जाते की जे लोक श्रीराम भक्त हनुमानजींची पूजा करतात त्यांना समृद्धी, संपत्ती आणि सकारात्मकता ऊर्जा प्राप्त होते. हनुमान चालीसाचे नियमित पठण केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि सर्व त्रासांपासून आपल्याला मुक्ती मिळते. हनुमान चालीसामध्ये सुमारे 40 चौपाई समाविष्ट आहेत आणि असे मानले जाते की जर कोणी हनुमान चालीसाचे पठण करताना या सर्व नियमांचे पालन करत नसेल तर त्याला पूर्ण लाभ मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊया हनुमान चालीसाचे पठण करताना कोणत्या चुका आपण टाळाव्यात. 1. मध्येच कोणत्याही चौपाईपासून पठण सुरू करू नका. ज्योतिषीय मान्यतानुसार जेव्हा कोणी योग्य प्रकारे हनुमान चालीसाचा जप करतो तेव्हा त्याला खूप लाभ होतो. तुम्ही कधीही चालीसाचे पठण मधल्या कोणत्याही चौपाईपासून सुरू करू नये. पठण करताना चालीसाचे सर्व चौपाईचे एकत्रित आणि क्रमबद्ध वाचन केल्यानंतरच ते पूर्ण करावे. 2. शुद्ध मन आणि शरीराने पठण करा. असे मानले जाते की घरात हनुमान चालीसाचे पठण करताना नेहमी शुद्ध मन आणि शरीर शुद्ध ठेवावे आणि स्नान केल्यानंतरच पठण करावे. मंदिरात दिवा लावून हनुमानजींचे स्मरण करत वाचन करावे. 3. तामसिक अन्न आणि मद्याचे सेवन टाळा. जर तुम्ही हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर तामसिक अन्न किंवा मद्याचे सेवन चुकूनही करू नका. असे केल्याने पूजेचा योग्य परिणाम मिळत नाही. म्हणून हनुमान चालीसा पठण करताना या चुका टाळा, अन्यथा होऊ शकतो हनुमानजींचा राग. म्हणून 4. वादविवाद करू नका आणि कोणालाही त्रास देऊ नका. जर तुम्ही हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही कोणालाही नाहक त्रास देऊ नये किंवा वादविवाद करू नये. दुर्बल किंवा गरीब लोकांचा अपमान करू नये, त्यांना मदत करावी. हनुमान चालीसा वाचताना कोणत्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावू नका किंवा अपशब्दांचा वापर करू नका. 5. वैवाहिक जीवनात विश्वासू राहा. जर तुम्ही वैवाहित असाल तर तुमच्या जीवनसाथीशिवाय इतर कोणाशीही नाते ठेवण्याचा विचारही करू नका. असे केल्याने हनुमान चालीसाचे शुभ फळ मिळत नाही. विवाहित पुरुषाने परस्त्रीशी संबंध ठेवू नयेत. तसेच विवाहित महिलांनीही आपल्या पतीशिवाय इतर पुरुषांशी कोणतेही संबंध ठेवू नयेत. अविवाहित व्यक्तीनेही परस्त्रीपासून दूर राहावे. 6. गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर कोणत्याही प्राण्यांना किंवा गरिबांना त्रास देऊ नका. असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही. उलट घरात दुःख आणि नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे घरातील सुख समृद्धी कायमस्वरूपी नाहीशी होते. 7. कोणतेही अपराध किंवा असत्य बोलू नका. हनुमान चालीसा वाचताना कोणत्याही प्रकारचा अपराध करू नका आणि कोणाशी फसवणूक किंवा कपट करू नका. तुमच्या मनात जर कोणाबद्दल राग, कपट किंवा द्वेष असेल तर त्याचा परिणाम पूजेवर होतो आणि तुम्हाला त्याचे फळ मिळत नाही. 8. वाचताना घाई गडबड करू नका. हनुमान चालीसा वाचताना कधी घाई करू नका किंवा कोणताही श्लोक चुकीच्या पद्धतीने उच्चारू नका. पठण नेहमी शांतपणे आणि धैर्याने करा. 9. रामाचे नाव घेतल्याशिवाय पठण सुरू करू नका. हनुमानजी हे प्रभू श्रीरामाचे परम भक्त आहेत. त्यामुळे हनुमान चालीसाच्या पठणाची सुरुवात नेहमी प्रभू श्रीरामाचे नाव घेऊनच करावी, अन्यथा पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. म्हणून हनुमान चालीसा वाचन करताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला पूजेचे संपूर्ण फळ मिळते. 10. तन आणि मन शुद्ध ठेवा. हनुमानजी आणि त्यांचे आराध्य प्रभू
श्रीराम यांचे चित्र प्रतिष्ठापित करा. त्यांच्या समोर पाण्याने भरलेले भांडे ठेवा किंवा किमान 3 वेळा किंवा 108 वेळा हनुमान चालीसाचे पठण करा. घरात हनुमान चालीसाचे पठण करताना तन आणि मन दोन्ही स्वच्छ असणे अत्यंत महत्वाचे आहे. 11. मनात अनुचित विचार येऊ देऊ नका. हनुमान चालीसाचे पठण करताना मनात कोणताही अनुचित विचार येता कामा नये. प्रयत्न करा की चालीसा पठणाचा वेळ रोज ठराविक असावा. विशेष परिस्थितीत प्रवासादरम्यान किंवा झोपण्यापूर्वी चालीसा वाचू शकता. 12. मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात दर्शन घ्या. हनुमान चालीसाचे नियमित पठण करणाऱ्यांनी मंगळवार आणि शनिवार या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे. या दिवशी मंदिरात जाऊन हनुमानजींच्या समोर तुपाचा दिवा लावून तेथे बसून चालीसाचे पठण केल्यास मोठमोठे संकट दूर होतात. 13. चुकीच्या संगतीपासून दूर राहा. जर तुम्ही हनुमान चालीसा वाचत असाल पण चुकीच्या संगतीत राहून चुकीच्या लोकांचे समर्थन करत असाल तर तुम्हाला त्याचा नकारात्मक परिणाम भोगावा लागू शकतो. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा. 14. मंगळवारी 3 वेळा पठण करा. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारच्या दिवशी हनुमान चालीसाचे 3 वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पठण करण्यापूर्वी एका पात्रात पाणी भरून ठेवा आणि पठण झाल्यानंतर हे पाणी ग्रहण करा. यामुळे तुम्हाला लाभ मिळेल आणि हनुमानजींची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. 15. सुतक काळामध्ये पूजेला मनाई आहे. जेव्हा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा सुतक कालमान्य असतो. या काळात हनुमानजींसह कोणत्याही देवी देवतांची पूजा करणे टाळावे. तसेच या काळात मंदिरात प्रवेश करू नये एवढे लक्षात ठेवा. हनुमान चालीसाचे पठण करताना टाळा या चुका. हनुमान चालीसाचे पठण करताना मन शुद्ध आणि मनामध्ये कोणत्याही शंका असता कामा नये. कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मनामध्ये आणू नये. मनामध्ये भक्ती आणि सकारात्मकता ठेवून पठण केल्यास शुभ फळं मिळतील. हनुमानजी नेहमीच दुर्बल व्यक्तींच्या पाठीशी असतात. त्यामुळे जो लोक दुर्बल लोकांना विनाकारण त्रास देतात त्यांच्यावर हनुमानजींची कृपा कधीच होत नाही. आपण हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर कमकुवत लोकांना त्रास देणे आणि अपशब्दांचा वापर करणं टाळावे. हनुमान चालीसाचे पठण करताना कोणत्याही व्यक्तीशी बोलणे टाळावे. परमेश्वरावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून मनापासून पठण करावे, अन्यथा त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळणार नाही. या दिवशी पठण केल्यास मिळतील दुप्पट लाभ. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हनुमान चालीसाचे पठण करावे, कारण हा दिवस हनुमानजींसाठी अतिशय खास असतो आणि या दिवशी 3 वेळा पठण केल्यास भाविकांना शुभ फळ मिळतात असे मानले जाते. या व्यतिरिक्त शनिवारी देखील हनुमान चालीसाचे पठण करून हनुमानजींची पूजा करावी. यामुळे भक्तांवर हनुमानांची कृपादृष्टी कायम राहीलच, शिवाय शनिदेवाचा कोप होण्यापासून रक्षण होईल असे म्हणतात. आणि ज्या लोकांवर शनीचा कोप होत असतो आहे किंवा ज्याच्या कुंडलीमध्ये शनीचे स्थान कमकुवत आहे अशा लोकांनी शनिवारी हनुमान चालीसाचे पठण केल्यास लाभ त्यांना नक्कीच मिळू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि आपला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हनुमान असं नक्कीच टाईप करा. भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. धन्यवाद.